जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, शांतीब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज, विठुरायाचे प्रेम भंडारी असलेले नामदेव महाराज, तुकोबरायांचे सच्शिष्य असलेले निळोबाराय, भक्ती वैराग्याची पताका आणि त्याचबरोबर क्षात्र तेजाचं ज्वलंत तत्वज्ञान या भूमीमध्ये ज्यांनी रुजवलं, इथल्या प्रत्येक मेलेल्या मनाला ज्यांनी जागं केलं आणि क्षात्र तेजाचा भगवा ध्वज इथल्या मातीमध्ये अखंड फडकवत ठेवला, असे तुकोबरायांना समकालीन असलेले समर्थ रामदास स्वामी, ज्यांची बैठक आपल्या गावामध्ये होतीये, बरोबर ना? अशा या सकल संतांनी समाजाला अतिशय सुंदर असं भक्तीचं ज्ञानाचं सिंचन केलं. वेळोवेळी तुमची माझी मन, मनगट आणि मेंदू यांचं बळकटीकरण करण्याकरता संतांनी अहोरात्र प्रयत्न केले. जो ब्रह्म साम्राज्याचा आनंद, जो ब्रह्मानंद स्वतः अनुभवला, तो तुम्हाला मला द्यावा याकरता माऊली म्हणतात, मागील या जन्मामुक्त झालो, आम्ही वास्तविक मुक्तावस्थेला पोहोचलेलो आहोत, पण तरी सुद्धा आम्ही आलो तुमच्याकरता. कशा करता आलो? इथे आम्हाला ज्या आनंदाची प्राप्ती झाली तो आनंद तुम्हाला द्यायला आम्ही आलोय. हे संतांचं वैशिष्ट्य आहे बरं का. आपल्याला जे मिळालं ते दुसऱ्याला द्यावं, याला म्हणायचं संत. आणि आमच्या बाबतीमध्ये थोडासा हा नियम बदलतो. फक्त आपलं कल्याण व्हावं, फक्त माझ्याच लेकरा बाळांचं कल्याण व्हावं, माझ्याच कुटुंबाचं भलं व्हावं, आणि मग समाजाचं, देशाचं, राष्ट्राचं वाटोळं झालं तरी त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, असा एक केंद्रित स्वभाव मनुष्य मात्राचा आहे. म्हणून मनुष्य मात्राला संतांनी प्रश्न विचारले. अलीकडच्या काळामध्ये खानदेशातले एक प्रसिद्ध कवयित्री आहेत आमच्या बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई म्हणाल्या, अरे मानसा मानसा कधी वशील माणूस, लोभापायी मानसाचा झाला रे कानूस. मानसा मानसा कसा वागशील तू? अरे तुझ्या परी बरं गोठ्यातलं जनावर, अशी उपमा दिली. आणि माणूस माणसासारखा वागत नाही, म्हणून माणसाला खऱ्या अर्थी संस्कारांचं अतिशय सुंदर संजीवन संतांनी पाजलं. वेळोवेळी येऊन इतकं गोड पद्धतीने सांगितलं की आई आपल्या लेकराला भरवते की नाही, आई आपल्या लेकराला दूध पाजते, आई आपल्या लेकराला कवळ म्हणजे घास भरवते. तितक्या प्रेमाने संतांनी भक्तीचं ज्ञान आम्हाला शिकवलंय. बरं, दादागिरी करून नाही. दादागिरी आम्ही करतो, दादागिरी संतांनी नाही केली. संतांनी दंडवत घालून जगाच्या कल्याणाची कामना केली. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्धीची कामना संतांनी वेळोवेळी केली. मग मनशुद्धी, चित्तशुद्धी याकरता मनोहि द्विविधम प्रोक्तम, शुद्धम चा शुद्धमेव च, अशुद्धम काम संकल्प, शुद्धम काम विवर्जितम. अशुद्ध मन आहे, शुद्ध मन आहे. अनेक प्रकारच्या कामना करणारं अशुद्ध मन आहे, आणि कुठल्याही प्रकारच्या कामना विरहित असलेलं शुद्ध मन. असं शुद्ध मन कसं घडेल? मग त्या चित्ताच्या ठिकाणी, त्या मनाच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान कसं राहील, आणि मग मिळणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा कसा राहील? जे सुख संतांना मिळालं ते सुख आपल्याला कसं मिळेल याचा पत्ता आम्हाला वेळोवेळी संतांनी दिला. कारण आम्ही भरकटलेली माणसं आहे, आम्हाला कुठं जायचं, नेमकं काय करायचं हे कळत नाही. गर्भात असताना मातेच्या उदरी पचवुनी विष्ठेच्या दातरी असा विलक्षण मनुष्य जन्म असताना सुद्धा गर्भातल्या अत्यंत वेदनादायक परिस्थितीमध्ये तो जीव सोहम 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 करत राहतो, स्वतःला ओळखतो, भगवंताशी नातं जोडतो, आणि बाहेर आल्यानंतर कोहम कोहम. मग अहंता आणि ममता माणसाच्या पाठीशी लागते, आणि याचं कारण जीव दुःखाच्या भोवऱ्यामध्ये सापडतो. मग हे दुःख दूर व्हावं, आत्यंतिक सुखाची प्राप्ती व्हावी, आणि ते सुख तुकोबरायांना मिळालं, संतांना मिळालं. सकल संत मांदियाळी आम्हाला सगळ्यांना परिपाठ घालून दिला. लाखोंच्या संख्येने पंढरपूरला आज माणसं आता 19 तारखेनंतर निघणार आहेत. लागला टकळा पंढरीचा. जातिवंत वारकऱ्याला आता वारी जवळ आली ना, आता स्वस्थ नाही बसवणार. का? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. किती आनंद! त्याला पाहावं, त्याला बघावं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. त्याच्याकडून जे मागायचंय तेच मागावं, आणि आमच्या प्रपंचात देव आला पाहिजे अशी व्यवस्था करावी. अशी अत्यंत सुंदर अशी सुखाची धारणा किंवा सुखाचा मार्ग संतांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलाय. का?
कारण परमेश्वरानं सृष्टीची निर्मिती केली. याबद्दल आपल्या सगळ्यांचं एक मत आहे ना. काय होतं पूर्वी कोठेच नव्हते, काही नव्हतं. पाश्चिमात्यांनी बिग बँग नावाची एक थेअरी मांडली. म्हणले सृष्टीच्या तळाशी गूढ असा कुठला तरी मोठा आवाज झाला आणि तो आवाज होता ओम. त्यालाच माऊली म्हणतात ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. आपण बैठक करता मनोबोध वाचता. मनोबोधातला पहिला श्लोक आहे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. सृष्टीच्या मुळाशी असलेलं तत्वज्ञान संतांनी आम्हाला सांगितलं आणि ते मूळ जे आहे ना तो ओंकार नावाचा ध्वनी. आता तिकडून बिग बँग थिअरी आम्हाला ऐकायला मिळते तेव्हा वाटतं अरे खरंच काहीतरी आहे, पण हे आमचंच तिकडून उचललं गेलंय. आणि मग तिकडून आम्हाला नव्या पद्धतीने सामोरं येतं तेव्हा आम्हाला वाटतं अरे 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 हे खरं असलं पाहिजे बरं का. म्हणजे आमची श्रीमंती सुद्धा आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. भारतीय संस्कृती, भारतीय तत्वज्ञान, भारतीय अध्यात्मशास्त्र इथल्या प्रत्येक कर्माचा, प्रत्येक कृतीचा, प्रत्येक श्वासाचा ओघ जातो तो अध्यात्माकडे जातो बघा. म्हणून मी नेहमी म्हणते भारताचं काळीजच आहे अध्यात्म. इथली भूमी आध्यात्मिक आहे, इथली भूमी संस्कारी आहे. आणि आम्ही लेकरं भाग्यवान आहोत. या भारतवर्षामध्ये आमचा जन्म आहे. आमच्या पिढ्या इथल्या भूमीमध्ये लहानाच्या मोठ्या होत आहेत. इथल्या लेकरानं कूस पालटली तरी लोक म्हणतात उत्सव साजरे करा. का? कारण या भूमीला उत्सवाची परंपरा आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. किती आनंद आहे बघा ना. संतांनी या मातीचा गौरव केलाय, संतांनी या भूमीचा गौरव केलाय. आणि इथं आम्ही जन्माला आलो. बरं आम्ही काय म्हणून जन्माला आलो? मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. परमेश्वराची सगळ्यात उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट जर निर्मिती कुठली असेल ना तर मनुष्य प्राणी आहे. स्वामी विवेकानंदांनी मनुष्य प्राण्याला एक अत्यंत सुंदर समाज मानसाला प्रश्न विचारला. म्हणाले परमेश्वराची मूर्ती माणूस घडवतो, परमेश्वराची मूर्ती माणूस घडवतो, माणसाला देवाने घडवलंय, पण तरी सुद्धा माणूस माणसासारखा का वागेना? समाज माणसाला खूप मोठा विचारलेला प्रश्न आहे स्वामीजींनी. आज देव आहे की नाही यामध्ये अडकलेली एक पिढी आहे. देव आहे की नाही? काही जण म्हणतात देव नाहीच आहे, आकाशातल्या देवा वगैरे अमुक अमुक, जाऊ दे आपण नाही तिकडे जायचं फार. पण देव आहे ही श्रद्धा, ही जाणीव तुमची माझी पक्की आहे नव्हे. इथं कीर्तनात सुद्धा देव आहे म्हणून आपण सगळे इथं बसलोय, आनंदाने आपण कीर्तन श्रवण करतोय. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नैमित्तिक आहे, श्राद्ध आहे. श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म श्राद्ध आहे. भगवंताची आठवण काढायला वेळ नाही लागत, वेळ काळ लागतच नाही. यया आठा प्रहरा माझारी तरी गा ऐसे करी माऊली म्हणतात मोटके निमिष भरी दे तुझाच. 8 प्रहरामध्ये निमिष मात्र जरी भगवंताची आठवण काढली ना तरी देवाला ती पोहोचते, ती पुरेशी राहते. परमेश्वर आम्हाला सांभाळणार आहे. मग म्हणाले त्यांनी दिलेलं हे जीवन त्याच्याविषयी कृतज्ञ भाव असायला काय हरकत आहे. पण आज आमच्या समाजामध्ये अशी काही करंटी माणसं आहेत की ते म्हणतात देव नाहीच आहे. बाबा महाराज सातारकर म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. आणि ज्या दिवशी तो तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमणार. माणसं म्हणतील उचला आता संपला यांचा कार्यक्रम. मग तिकडे गेल्यानंतर अग्नी आहेच आहे, तिकडे गेल्यानंतर अग्निसंस्कार केला जातो. पण त्याआधी आपल्या आतला अग्नी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्याला शास्त्रकारांनी देहबुद्धीचा अग्नी असं म्हटलंय. देहबुद्धी म्हणजे काय? मी म्हणजेच देह आहे हा बुद्धीने केलेला जो निश्चय आहे ना त्याला देहबुद्धी असं म्हटलंय. मग देह म्हणजे मी नाहीच आहे, त्या देहामध्ये असलेला भगवंत कोण आहे त्याची जाणीव होणं, आतल्या देवाला ओळखणं, आतल्या देवाला साठवणं, आतल्या देवाला पाहणं हे मनुष्य जन्माचं अत्यंतिक सुंदर परमोच्च असं कर्तव्य आहे. इथं आल्यानंतर काय करायचं? भगवंताला ओळखायचं, भगवंताला पाहायचं. पण आमच्या बाबतीत असं होतं आमचं सगळं बहिर्केंद्री लक्ष आहे, आम्ही सगळीकडे पाहतो पण देव मात्र आम्हाला कुठे दिसत नाही. मग देवाला कळवून घेता यावं, देव दिसावा अशी व्यवस्था व्हावी
याकरता हा मनुष्य जन्म आहे. आणि मग पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र संगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. म्हणून या नरदेहाच्या माध्यमातून नरदेह आद्यम खलु धर्म साधनम, देवाचे भजन देवे दिला देह भजना गोमटा. आता एक आपल्याला पक्क लक्षात राहिलं, देहानीच देव प्राप्त होऊ शकतो, देहाच्या माध्यमातूनच देवाची प्राप्ती होऊ शकते. यद दहते नित्यम तद देहम अशी देहाची व्याख्या केली. जो सतत जळतोय त्याला म्हटलंय देह. तुम्ही म्हणाल कुठं काय जळतंय? हा, मे मध्ये पावसाळा सुरू झालाय, जळतंय कुठं काय? अहो जळतं आतमध्ये रोज अग्नी पेटलेला आहे, त्याला वैश्वानर अग्नी म्हटलं जातं. आणि त्या अग्नीला आम्ही अन्नाची आहुती देतो. ज्यावेळी तो अग्नी प्रज्वलित होतो, म्हणजे डॉक्टर त्याला जठराग्नी म्हणतात. आपण म्हणतो लई भूक लागली की त्या अग्नीला आपण अन्नाची आहुती देतो. मग आतला अग्नी जोपर्यंत पेटलेला आहे तोपर्यंत ही आहुती. आणि एकदा का आतला अग्नी थंड झाला की मग बाहेरचा अग्नी आहे. म्हणून या बाहेरच्या अग्नीपर्यंत जाण्याआधी आतला अग्नी प्रज्वलित व्हावा, त्याची जाणीव व्हावी. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. भगवंत म्हणतात मी आहे ना आतमध्ये, अहम वैश्वानरो भूत्वा. मग आता त्याला ओळखायचं. खरं सांगा, आपला श्वास सुद्धा आपण कधी शांततेत ऐकत नाही, इतका आम्ही गडबडीत आहे सध्या. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. दाही दिशांना हा जीव भरकटतोय, नुसता भरकटतोय. पण आचार्यांना विचारलं, आचार्य तुमचं काय? न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, न मंत्रे न तीर्था न वेदा न यज्ञ, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. थोडा रिवर्ब द्या मला, मोकळं करा जरा. अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य. या जीवाचा खरा संबंध तिथे आहे, सनातन संबंध. भगवंत सांगतात ममैवांशो जीवलोके, जीवभूत सनातन. एक संबंध भगवंत सांगतात, या जीवाचा असलेला त्या शिवाशी, त्याला सनातन संबंध म्हटलं. आणि मग या देहाच्या माध्यमातून आम्ही त्या शिवतत्वापर्यंत पोहोचू शकतो. हे संतांनी आम्हाला वेळोवेळी ठासून कानी कपाळी ओरडून सांगितलं. देवे दिला देह भजना गोमटा. पण आपल्याकडे भजन आणि भोजन यामध्ये जरा गल्लत करतात. भोजनाला 60 आणि भजनाला 8. भोजन देहाला लागलेली भूक भागवण्याचं साधन भोजन. भूक लागली भोजन, पण मनाच्या भूकेचं काय करायचं? आत्म्याची भूक भागवणारं साधन आहे भजन. विठ्ठल माऊली म्हणतात स्वभावतः मनुष्य हा भजनशीळ आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. मग आम्ही भजनशीळ स्वभावताच असो, आमचा पिंडच येतो, तरी सुद्धा आम्ही भजनाकडे काय येत नाही? याचं कारण असं आहे की आमची श्रीमंती आम्हाला माहिती नाही. आम्ही कुणाचे वंशज आहोत, आम्ही कुणाचे अंश आहोत हे आम्ही जाणत नाही. आणि याकरता प्रत्येक वेळी नरदेहाचं सार्थक संतांनी आम्हाला सांगितलं की आता हा मिळालेला नरदेह आहे ना, याचं सार्थक करायचं असेल, आनंद साम्राज्याचा धनी व्हायचा असेल ना, तर म्हणाले या देहाच्या माध्यमातनं. हे देह साधन आहे आणि त्या साध्यापर्यंत आम्हाला पोहोचायचंय. जन्माला आलेला प्रत्येक जीव वासांसी जीर्णानी यथा विहाय, नवानी गृह्णाति नरोपराणी, यथा शरीराय विहाय जीर्णान्याति सय्यानी नवानी देही. इथं आलेला प्रत्येक जीव जाणार आहे. भले भले मोठे पुरुष महापुरुष आले, प्रत्येकाला जावं लागलं. इथं कुणी कायमस्वरूपी राहायला आलंय का? इथं असलेल्या प्रत्येकाला हे मान्य आहे की आपल्या सगळ्यांना जायचंय. मान्य आहे ना? सगळ्यांना जायचंय. खो खोचा डाव आताची मुलं खेळत नाहीत, पण खो खोच्या खेळामध्ये ज्याला खो बसलाय त्याला उठावं लागतं. तो जर म्हटला मी उठणारच नाही तर डाव मोडेल, खेळ मोडेल.
हा सृष्टीचा नियम आहे, अंतिम अटळ असलेलं सत्य. इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंय. ओवी आपल्याला पाठ आहे, सगळ्यांना माहितीये. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे. यक्षराज प्रकरण आहे महाभारतामध्ये. या महाभारतामध्ये यक्षराजांनी धर्माला अत्यंत सुंदर सुंदर प्रश्न विचारलेत. त्यातला एक प्रश्न असा होता, धर्मराजा, जीवनातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? तेव्हा धर्मराजांनी उत्तर दिलं, अहन्यहानी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. धर्मराजांनी उत्तर दिलं, म्हणाले, आमच्यापैकी एखादा जर माणूस निघून गेलं, इहलोकाची यात्रा त्यांनी संपवली, तर त्याला पोहोचवायला आप्तेष्ट परिवार, मित्रमंडळी, नातेवाईक सगळे जातात. कुठे? यम मंदिरम, यमाचं मंदिर. आपण घाट म्हणतो, स्मशान म्हणतो, है की नाही, नदीवर म्हणतो. गेलो, सगळी मंडळी तिथे जातात. आणि काय होतं धर्मराज सांगतात, तिथे गेल्यानंतर जाणाऱ्या माणसाबद्दल तेवढ्या हळहळ व्यक्त केली जाते. जीवनाची नश्वरता आम्हाला कळते. मनुष्य जन्मात काही नाही बघा, काही नाही. काल आम्ही एकत्र चहा प्यायलो, काल आम्ही एकत्र व्यवस्थित बोललो, आणि आज ती व्यक्ती निघून गेल्यानंतर आम्हाला तिथं येतं ते स्मशान वैराग्य. ते तेवढ्या पुरतच असतं. घरी आल्यावर आम्ही म्हणतो, मस्त आलं टाकून गरम चहा कर ग. हे मनुष्य जन्माचं. बरं, तिथे गेल्यानंतर मनुष्य तिथला तो अंत्यविधी झाला, संस्कार झाला, की माघारी येणारी माणसं, माघारी येणारा मनुष्य ज्या ॲटिट्यूड मध्ये माघारी येतो की जणू काही माझा आणि या जागेचा काही संबंधच नाही, हे जे माणसाचं वाटणं आहे ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल मग आम्हाला सुद्धा यायचंय आणि जायचंय, यायचंय आणि जायचंय, हा अखंड चालू असलेला आमचा व्यवहार आहे. तुकोबरायांनी त्याला शब्द वापरलाय व्यापार. अखंड येणं आणि जाणं चालू आहे. आणि यालाच संसार असं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. उपजणे आणि निमणे या नाव संसार. संसार आम्ही समजतो तो वेगळा, घरदार, बायका, पोरं, बंगला, गाडी, हा आमचा संसार झाला. माऊली म्हणतात, येणं आणि जाणं याला म्हटले संसार. उपजणे आणि निमणे, जग, ज्या जगात आम्ही येतो तिथं जन्मणं आणि गमन करणं म्हणून जग असं म्हणतो आपण, बरोबर. मातीतून यायचं आणि मातीतच मिसळायचं. मग या संसारामध्ये, या रहाटगाडग्यामध्ये पुन्हा 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 या चक्रामध्ये फसण्यापेक्षा संतांना जो व्यापार जमला तो आम्हालाही जमावा, याकरता आपली ही येरझार संपावी ही तुकोबरायांची इच्छा आहे. पैकी बरीच मंडळी व्यापारी आहेत, बिझनेस करणारी आहेत. कुठला व्यापार, संतांनी कुठला व्यापार सांगितला आणि आम्ही कुठला व्यापार समजतो. आमच्या व्यापारामध्ये आम्हाला नफा आणि तोटा एवढंच कळतं. पण संतांचा व्यापार सफल झाला, तुमचा माझा व्यापार सफल व्हावा ही तुकोबरायांची इच्छा आहे. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. आम्ही जो व्यापार समजतो तो संतांना अपेक्षित नाहीये. इथं आल्यानंतर फक्त सुखाची वखवख, आधुनिक सुखाच्या साधनांनी माणसाची वखवख वाढवली आहे. भक्तीनं आणि अध्यात्मानं माणसाला मिळालेल्या आनंदात तृप्त आणि समाधानी राहण्याची वृत्ती शिकवली आहे. जीवनात नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि असलेला आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलंय ना तो भक्त आहे. ज्याच्या माध्यमातून कळलं ती उपासना आहे. ज्यांच्यामुळे चित्तवृत्ती प्रशांत होते, अंतर्वृत्ती भरून येते, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता प्रतीत होते, त्याला म्हणायचं अध्यात्म. आणि हे अध्यात्म ज्यांना कळालंय त्यांना म्हणायचं संत. आणि अशा संत हृदयाचे लोण्यासारखं हृदय संतांचं, समाजाने दिलेला सगळा छळ हसत हसत सहन केला आणि तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार केला. बाबा रे म्हणाले, किती फिराल, किती येरझार कराल या रहाट गाडग्यामध्ये. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा 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 या चक्रामध्ये आम्ही फसतो. प्रचंड वासनेच्या आहारी आमचा मनुष्य जीवन जातं आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या न्यायाने पुन्हा 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 आम्ही जन्माला येतो. 84 लक्ष योनी मात्रांमध्ये हा जीव भरकटत राहतो. मग दया येते संतांना. आणि संत माऊलीच्या अंतःकरणाने आम्हाला सांगतात की आम्ही जो आनंद अनुभवलाय ना तो आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे. आनंद आम्ही अनुभवतो ते सुख, बर का, सुख आम्ही अनुभवतो ते सुख. बरं, ते सुखही खरं नसतं आणि त्याच्या पाठी आलेलं दुःखही खरं नसतं. संतांनी आनंदाचा अनुभव घेतला आणि आनंद स्वरूप कोण आहे? एकमेवा द्वितीय असलेलं ब्रह्म, तेच आनंद स्वरूप आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तुकोबराय उत्तर देतात, येरझार संपली, पण कुणाची?
साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. हृदयामध्ये भगवंताला ज्यांनी साठवलं त्यांची येरझार संपली, येणं आणि जाणं संपलं. कुणाचं? हृदयामध्ये ज्यांनी देवाला साठवलं त्यांचं. आता प्रश्न असा, देव हृदयात साठवता येतो का? तुकोबरायांनी जर सिद्धांत मांडला तर त्यामध्ये अजिबात काही खोटं नसणार आहे. कारण महाराज काही साधं सुद्धा काम नव्हतं. पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने असा महाराजांचा अधिकार आहे. महाराज सिद्धांत करतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. भगवंताला हृदयामध्ये साठवायचंय. आम्हाला साठवणं म्हटलं की परत आम्ही प्रपंचाकडेच जातो. साठवायचं म्हटलं की आमचा बँक बॅलन्स आम्हाला आठवतो. चांगलं भक्कम मजबूत तिकडे साठवायचं एवढंच आम्हाला माहिती. पहिलं पै गाठी मारायच्या. पैसा सगळा ना देवाचा ना देशाचा ना धर्माचा विचार. जुनी माणसं म्हणायची उष्ट्या हातानं कावळा सुद्धा कधी हाकलत नाही. अशा वृत्तीची माणसं. दातृत्वाचा गुण नाही. बघा ना, देण्यामध्ये किती आनंद आहे. आम्हाला साठवणं माहिती आहे. पण तुकोबराय सांगतायत काय साठवायचं? आम्ही प्रपंच साठवतो, नश्वर साठवतो, नश्वर संसार गोळा करत बसतो आणि मग तो कुठे जाईल त्याचं रक्षण करता करता आयुष्यभर दुःखाच्या या फेऱ्यामध्ये पुन्हा 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 चक्रा मारत बसतो. दुःखाला कारण ठरतो हा जीव. करते पण स्वतःकडे घेतो. पण काय साठवायचं? तुकोबराय म्हणले हरीला साठवा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, ज्यांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं त्यांची येरझार संपणार आहे. साठवायचंय कुणाला? भगवंताला. कुठं साठवायचंय? हृदयात साठवायचंय. हृदय केवढं आहे? डॉक्टरी शास्त्र सांगतं आपल्या मुठीचं आकारमान जेवढं असतं तेवढं आपलं हृदय असतं. मग एवढ्याशा हृदयामध्ये नभा इतका विशाल असलेला भगवंत साठवता येतो का? हा पहिला प्रश्न. कारण देव केवढा मोठा आहे. विश्वरूप दर्शन योग भगवद्गीतेमध्ये ज्यावेळी अर्जुनाला दिव्यम ददामि चक्षु असं अर्जुन म्हणतो, त्यावेळी भगवंत अर्जुनाला पार्थाला विराट स्वरूपाचं दर्शन देतात. अनेक बाहूदर वक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. एवढा मोठा भगवंत. न अंतम, अंत नाही, आदी नाही, मध्य नाही असा भगवंत. विराट दर्शन. पुरुष सूक्त सांगतं सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद. एवढा मोठा भगवंत. अनंत ब्रह्मांडे उदरी असा तो भगवंत. विशाल काय, किती मोठा आहे. केवढा मोठा आहे भगवंत. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. विश्वाला ज्यांनी आधार दिलाय असा भगवंत, त्याला आम्ही जन्मोत्सवाच्या कीर्तनाला पाळण्याचा आधार देतो. विठ्ठल विठ्ठल. जो अजन्म आहे तो भगवंत जन्माला येतो, सगळ्या विश्वाला आधार देतो. जगत चालक अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असं म्हटलंय. मग एवढं मोठं त्याचं व्यापकत्व आहे, तर तो आपल्या हृदयामध्ये सापडतो का? तर त्याचं उत्तर आपण प्रमाणात ऐकलं. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. श्रुती सांगते, उपनिषदकार सांगतात, अणोरणियान महतो महियान. मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतो आणि हत्ती होऊन हत्तीच्या देहामध्ये राहतो. असं जर त्याचं व्यापकत्व आहे तर भगवंत हृदयामध्ये साठवता येऊ शकतो. अनेकांनी त्याला साठवलं. आमच्या जनाबाईंनी त्याला साठवलं की नाही? साठवलं की. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. काय झालं? जनाबाईंना कोडं पडलं. सगळ्यांना कोडं पडलं. जनाबाईच्या झोपडीत नेमके दोन आवाज येत आहेत. कुठून? जनाबाई एकट्याच गातायत. आवाज बाहेर दोन येतात. लोकांनी विचारावं, जने खरं सांग की गा आतमध्ये कोण आहे? जनाबाई म्हणतायत, आता माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा? खरंच कोणी नाही. आहो मी एकटीच कधीपासून दळण दळतीया. लोकांनी सांगावं, जने जने अगं 100 माणसं दोन आवाज आहेत त्यातून, तू बरी म्हणते मी एकटीच आहे. खरं सांग आतमध्ये कोण बसले? आणि जनाबाई हळूच सांगतात, पांडुरंग आला होता. पांडुरंग तुझ्या झोपडीत कशापायी गा आला होता? जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. कशाला आला होता काय सांगू पाटील तुम्हाला? अगं जने तुला दिसतो आणि आमासनी दिसत नाही, असा लपवून तरी कुठं ठेवलायस? मग जनाबाई
तुकोबरायांचं हे कोडं सोडवतात. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला, आणि नुसता कोंडला नाही, गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर. त्याला असा बांधला, आवळून बांधला की तो काकुळतीला आला आणि तो म्हणतो जने जने अगं सोड, जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. आता सोडणार नाही का? तुकोबराय म्हणतात एकदा का आम्हाला भगवंत सापडला, हरी आला हाता मग कैची भय आणि चिंता. देव सापडला ना की भयही राहत नाही आणि चिंताही राहत नाही. बघा, अध्यात्म आम्हाला निर्भय बनवतं. सध्या परिस्थिती अशी आहे की आध्यात्मिक माणसं जास्त घाबरलेली आहेत, सज्जन माणसं जास्त घाबरलेली आहेत, आणि मग दुर्जनांचा प्रसार वाढतोय दिवसेंदिवस. धर्मकार्यामध्ये विघ्न आणणारी माणसं संख्येने जास्त वाढत आहेत. हिंदू धर्माविषयी स्वाभिमान असणारी माणसं नाहीयेत. निर्भयता फार गरजेची आहे. ज्याला देव सापडला ना तो निर्भय होतो. हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुकोबराय म्हणले आम्ही निर्भय झालो. अध्यात्म माणसाला निर्भय बनवतं. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. भगवंत आमच्या सगळ्या दुःखाचं हरण करतो, निवारण करतो. आणि असा भगवंत ज्यावेळी सापडतो ना त्यावेळी आम्ही खऱ्या अर्थी निर्भय बनतो. मग समाजामध्ये नेमकं काय करावं याची प्रचिती आपल्याला येते. काय केलं पाहिजे आपण आपल्या पातळीवर? ऐका, एका इमारतीला खूप मोठी आग लागली. प्रचंड मोठा वणवा पेटला. सगळी माणसं इमारतीत अडकलेल्या माणसांना काढायला धावाधाव करायला लागली. काही माणसांनी आगीत सापडलेल्या माणसांना बाहेर काढलं. काही माणसं तिथं पाणी टाकायला लागली. बरीच मंडळींनी गर्दी केली. एक चिमणी होती, ती चिमणी आपल्या चोचीत पाणी भरून त्या इमारतीवर, त्या आगीवर टाकत होती. त्या चिमणीला एका कावळ्याने पाहिलं आणि तो कावळा म्हणाला, तुझी चोच केवढी, तुझी ताकद केवढी, तुझी शक्ती केवढी, तू तो सुई की नोक से पहाड़ खोदने जा रही है. तो कावळा म्हणला, बाई ग, तुझी ताकद केवढी, तुझी क्षमता केवढी, तुझ्या चोचीत पाणी केवढं मावणार आणि त्यांनी आग कशी विझणार. असे कावळे समाजात सुद्धा बरेच असतात नाही का. त्या कावळ्याने चिमणीचा उपहास केला, पण ती चिमणी म्हणाली, दादा मला ठाऊक आहे माझी क्षमता कमी आहे, माझी ताकद कमी आहे, माझी चोच लहान आहे, त्या चोचीत पाणी कमी मावणार आहे, पण उद्या या गोष्टीचा, या घटनेचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. मग आता आपण ठरवायचं आपल्याकडून आग लागली पाहिजे की आग विझवली गेली पाहिजे. नाही फार काय करता आलं, नाही काही करता आलं, किमान पक्ष आपल्याला काय करता येईल. असं म्हणतात, घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानी देत जावं, आणि घेणाऱ्यानी घेता घेता देणाऱ्याचे इथून कापून घ्यायचे का? नाही हो, देण्याची वृत्ती घ्यायची. समाजामधलं सौहार्द टिकावं, परस्परांमधलं नातं टिकावं, प्रेम टिकावं, याकरता प्रत्येकाने आपापल्या पातळीवर प्रयत्न करावा. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी झटणं, लढणं आणि झिजणं ही शिकवण माझ्या राजाची आहे. ही शिकवण या मातीची आहे आणि या मातीचे आम्ही वारसदार म्हणून आमच्याही रक्तामध्ये देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींचा संचार व्हावा. आमचंही जीवन या तीन गोष्टींच्या भोवती फिरावं ही संतांची आमच्याकडून अपेक्षा आहे. आणि मग एकदा अशा उच्च स्थानावर आमचं जीवन गेलं ना तर तुकोबराय म्हणतात, भगवंत काहीही शिल्लक ठेवत नाही. भगवंत आपल्या सगळ्याचं हरण करतो. हरी म्हणजे हरण करणारा, हराम्यघंच स्मर्तॄणाम. भगवंत म्हणतात, माझं स्मरण जरी केलं ना, विष्णू सहस्रनाम आपण सगळे म्हणत असाल, मला माहितीये इथं असलेली बरीच मंडळी निष्ठावंत वारकरी आहेत, निम्म्यापेक्षा जास्त गायक वादकच आहेत, संप्रदायावर प्रेम करणारी आहात. विष्णू सहस्रनामाची सुरुवात आहे, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. विष्णू सहस्रनामाचं जो रोज पठन करतो, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणले, त्याच्या भोवती भगवंताचं सुदर्शन चक्र कायम राहतं, कायम राहतं. कायम स्मरण करावं. आणि जो देवाचं स्मरण करतो, तुका म्हणे हरी काय करतो, हरण करतो. हरी रे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. अशी अवस्था तुमची माझी सुद्धा होते. आणि मग काय राहतं, काही उरो नेदी उरी. मग काय उरतं, काम क्रोधे केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल.